तर आज आपण जे बघणार आहोत ते वृषभ लग्नाच्या कुंडलीमध्ये सरकारी नोकरीचा योग कसा तयार होतो किंवा त्यासाठी कोणकोणते भाव महत्वाचे असते त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर लग्नाचे मुख्य गुण जे आहे म्हणजे वृषभ लग्नाचा जो स्वामी आहे ते शुक्र आहे. आणि शुक्र हा सौंदर्य, स्थैर्य, आर्थिक स्थिरता आणि व्यावहारिक बुद्धी देतो. म्हणजे शुक्रापासून काय बघतो आपण तर सौंदर्य, आर्थिक स्थिरता वगैरे या गोष्टीचा विचार आपण शुक्रापासून करत असतो. अशा व्यक्ती म्हणजे म्हणजे वृषभ लग्नाच्या व्यक्ती ज्यांची लग्न रास वृषभ आहे, अशा व्यक्ती स्थिर आणि सुरक्षित नोकरी शोधतात. अशा व्यक्तींचं जे नोकरी शोधण्याचं जे हे असतं म्हणजे एक कल असतो. तो कल म्हणजे त्यांना असं दगदगीचं काम वगैरे हे ते आवडत नाही असं. शुक्राचं म्हणजे वैशिष्ट्य जे की नीटनेटकेपणा, सुरळीत, आपलं आपलं अशा प्रकारचं कार्यतत्व शुक्रामध्ये असतं. तर अशा व्यक्ती स्थिर आणि सुरक्षित नोकरी शोधतात. जर ग्रहयोग योग्य असतील तर या लग्नातले लोक सरकारी नोकरीत, बँकिंग, प्रशासन किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले यश मिळवतात किंवा या व्यक्ती आपल्याला या क्षेत्रामध्ये कार्यरत अशा बघायला मिळतात. आता लग्न आणि लग्नेशाचा जर विचार केला तर याचं वृषभ जे लग्न आहे त्याचा स्वामी शुक्र आहे. तर इथे आपल्याला शुक्राचा विचार करावा लागेल वृषभ लग्नामध्ये. शुक्र जर बलवान असेल म्हणजे 1, 4, 7, 10 या केंद्रस्थानात असेल किंवा 1, 5, 9 या भावात असेल म्हणजे त्रिकोणात असेल, तर त्या व्यक्तीला स्थिर असं करिअर मिळतं. आणि शुक्रावर जर सूर्य, शनी किंवा गुरु यांचा शुभ प्रभाव असल्यास सरकारी नोकरी किंवा अधिकारपद मिळते त्या व्यक्तीला. शुक्र जर 10व्या भावाशी संबंध ठेवत असेल तर शासकीय सेवा किंवा सरकारी बँकिंग क्षेत्राचा योग मजबूत होतो. वृषभ लग्नाच्या कुंडलीमध्ये शुक्राचा जर संबंध 10व्या घराशी आला आणि शुभ संबंध जर असेल, शुभ स्थितीत जर शुक्र असेल आणि त्याचा संबंध जर 10व्या म्हणजे कर्मभावाशी जर येत असेल तर अशा लोकांना शासकीय सेवा किंवा सरकारी नोकरीमध्ये चांगल्या रीते यश मिळतं. आणि असे लोक शक्यतो बँकिंग वगैरे असं सेक्टरमध्ये आपल्याला बघायला मिळतात. कारण हे यांना धकाधकीचं जीवन नको असतं आणि सुरक्षित आणि स्टेबल एक लाईफ असतं यांचं. जसं 10:30ला गेले तर 5ला आले, हे असे अशा प्रकारचं लाईफ आणि अशा प्रकारची नोकरी हे शोधत असतात. आता वृषभ लग्नाच्या कुंडलीत जर आपण 10व्या भावाचा जर कर्मभावाचा जर विचार केला तर 10व्या भावाचा स्वामी जो येतो ते शनी महाराज येतात. वृषभ लग्नात 10व्या भावामध्ये शनी महाराज येतात. शनी म्हणजे काय, ते शनी म्हणजे नोकरी, नियम, प्रशासन आणि सरकारी सेवा यांचा हा कारक आहे. जर शनी बलवान असेल किंवा म्हणजे तो स्वराशीत असेल किंवा उच्च राशीत असेल किंवा केंद्रात असेल किंवा त्रिकोणात असेल तर सरकारी सेवा, प्रशासन, तांत्रिक, न्याय किंवा लेखा क्षेत्रामध्ये यांना यशस्वी यश मिळतं. म्हणजे थोडक्यात की 10व्या भावाचा संबंध जर शनीशी आला आणि शनी जर चांगला असेल, कुंडलीत बलवान असेल तर अशा लोकांना सरकारी सेवेमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळतं व ते पदोन्नती करतात. 10व्या भावात कुंभ राशी स्वतःच्या घरात जर असेल तर अत्यंत मजबूत असा सरकारी योग तयार होतो. तो वृषभ लग्नात 10व्या भावामध्ये कुंभ रास येते आणि त्या कुंभ राशीत जर शनी असेल तर अशा लोकांचा जो सरकारी नोकरीचा योग आहे तो प्रबळ मानला जातो किंवा त्यांना मिळते सरकारी नोकरी. आता यामध्ये जर आपण 6व्या भावाचा विचार केला तर 6वा भाव काय देतो तर सेवा, स्पर्धा, कोर्ट याबद्दलचा विचार आपण 6व्या भावापासून करत आहोत. आता वृषभ लग्नात 6व्या भावाचा स्वामी तुला राशीचा शुक्र आहे. वृषभ लग्नाच्या कुंडलीमध्ये जो 6वा भाव येतो त्यामध्ये 6व्या भावात तुला रास येते आणि त्याचा स्वामी कोण आहे तर शुक्र आहे. म्हणजे स्वतः लग्नेशच 6व्या भावाचा स्वामी आहे. इथे लग्नेशच 6व्या भावाचा स्वामी येतो बघा.
हे नोकरी सेवाभावासाठी अत्यंत शुभ आणि संयोजक आहे. शुक्र जर बलवान असेल किंवा 10व्या किंवा 9व्या भावाशी संबंध ठेवत असेल, तर व्यक्तीला स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळतं आणि त्या स्पर्धा परीक्षेतून सरकारी नोकरीही प्राप्त होते. तर इथे बघा, वृषभ लग्नामध्ये 6व्या भावामध्ये तुळा रास येते. तुला राशीचा स्वामी शुक्र आहे आणि 6व्या भावापासून आपण स्पर्धा आणि नोकरीचा विचार करतो. म्हणजे थोडक्यात की जर वृषभ लग्नाच्या कुंडलीत शुक्र हा बलवान असेल, चांगला असेल आणि त्याचा जर संबंध डायरेक्टली 10व्या किंवा 9व्या भावाशी येत असेल, तर अशा व्यक्तींना सरकारी नोकरी मिळते म्हणजे मिळते, कारण त्यांचा तो योग तयार होतो. आता इथे 9व्या भावाचा जर आपण विचार केला, आता वृषभ लग्नात 9व्या भावाचा स्वामी शनी महाराज असतात. मकर राशी ते वृषभ लग्नात 9व्या भावामध्ये, म्हणजेच भाग्य आणि कर्म हे दोन्ही शनीच असतात. आता इथे बघा, कर्मस्थानी पण शनी महाराजांचीच रास येते, कुंभ रास, आणि भाग्यस्थानी पण शनी महाराजांचीच रास येते, मकर. म्हणजे आपण जे म्हणू शकतो की धर्म आणि कर्म हा इथे योग तयार होतो. त्यामुळे शनी महाराज, शनी जर कुंडलीत बलवान असेल, शुभ स्थितीत असेल, चांगल्या ह्याच्यात असेल, तर अशा वेळेस सरकारी नोकरीचा योग पण तिथे मिळतो वृषभ लग्नामध्ये. जर शनी बलवान असेल आणि शुभ ग्रहांशी, म्हणजे त्यामध्ये शुभ ग्रह कोणते येते, गुरु, शुक्र, सूर्य यांच्याशी जर संबंध ठेवत असेल, तर भाग्याच्या जोरावर सरकारी सेवा किंवा उच्च पद मिळते. इथं कर्म आणि भाग्य हे दोन्ही पण साथ दिल्या जाते. तर त्यावेळेस आहे ना, त्यांना त्या सरकारी तो व्यक्ती एक तर उच्च पदावर जाईल किंवा सरकारी नोकरीचा योग मिळतो, आणि अशा लोकांच्या जे उच्च पदाधिकारी लोक आहे त्यांच्यामध्ये हा योग आपल्याला बघायला मिळतो. जर वृषभ लग्नाचा जर एक निष्कर्ष काढला, आपण जर वृषभ लग्नात शनी बलवान असेल, सूर्य शुभ प्रभावात असेल किंवा 6व्या भावाचा स्वामी शुक्र 10व्या भावाशी संबंध ठेवत असेल, तर सरकारी नोकरीचे योग तयार होता आणि त्या व्यक्तीला नक्कीच सरकारी नोकरी अशी मिळते. अशा कुंडलीधारक व्यक्तींना बँकिंग, प्रशासन, सरकारी वित्त विभाग, न्यायालयीन सेवा, शिक्षण या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळतं. आता हे जे क्षेत्र बघितलंय, हे सगळे सुरक्षित आणि आरामदायक नोकरीचे क्षेत्र आहे, कारण हे सर्व प्रशासनाशी निगडीत क्षेत्र आहे. आणि अशा ठिकाणी वृषभ लग्नाचे लोक जे आहे ते तिथे कार्य करताना आपल्याला दिसतात, आणि अशा प्रकारे तो योग तिथे तयार होतो. ठीक आहे, क्लिअर आहे का इथपर्यंत? सर वृषभ लग्न. जर या लग्नामध्ये शनी समजा जर दुसऱ्या भावामध्ये आहेत, म्हणजे मिथुन मध्ये जर असला तर काय होईल सर, थोडं सांगाल काय? शनी दुसऱ्या भावात असेल हा. तर शनी जर मिथुन लग्नात आहे, आता शनी मिथुन मिथुन लग्नात म्हणजे मिथुन लग्नाचा स्वामी कोण येतो, तर बुध येतो. आणि हा. बुध आणि शनीचे चांगले संबंध आहे असं. हा. तर शनी शनी महाराजांची तिसरी दृष्टी कुठे येते इथे, तर ते चतुर्थ भावावर आहे. चतुर्थ चतुर्थ. भावामध्ये येईल. इथं तिसरी येते, तिसरी नंतर चौथी, पाचवी, सहावी, सातवी दृष्टी कुठे येते, अष्टम भावावर. अष्टम भावावर. सातवी, आठवी, नववी आणि 10वी, 10वी दृष्टी कुठे येते त्यांची, दशम स्थानामध्ये. दशम स्थानावर, म्हणजे लाभ भाव, नाही नाही, कर्म भाव. लाभ भावावर येते, लाभ भावावर. इथे ना, इथे म्हणताय ना तुम्ही शनी महाराज 3 नंबरला, हो, तीन तिसऱ्या मध्ये. राशीत. मग हो. तिसरी दृष्टी कुठे येईल, 1, 2, 3, चतुर्थ भावावर तिसरी दृष्टी येईल. हो. 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10, 10वी दृष्टी त्यांची 11व्या भावावर येते, म्हणजे लाभ हो. भावावर येते. तर हो. अशा स्थितीमध्ये पण तो योग निर्माण होतो, कारण शनीची दृष्टी जी आहे ती लाभ भावावर येते, आणि बाकीची ग्रह स्थिती जर चांगली असेल तर सरकारी नोकरीचा योग तयार होतो. ठीक आहे.
आलाय ना ठीक सर आहे सर. लक्षात? हा. हा लक्ष हा आलं लक्षात सर आता. ओके चालेल. पुढे चालायचं आपण मग आता.